मी सगळ्यांना ग्रुपमध्ये ऍड केलंय राईट. सुशील आय गेस तुलाही ऍड केलंय का, नाही तर मला मेसेज टाकून ठेव बरं का. सुशील मला एकदम आता रिकॉल झालं. जस्ट ऍड मी ना कोर जावा ग्रुप असं टाकून ठेव. आय गेस मला वाटतं मग भरपूर ऍड केलेले आहेत, बट रेस्ट ऑफ ती अजून आलेच नाही. तुमची कोर जावा बॅच 22 आहे बरं का सगळ्यांचीच. येस, चालेल. चला स्टार्ट करूया. ठीक आहे. सो लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं माहितीये का? लास्ट लेक्चरला आपण मोस्ट ऑफ दी गोष्टी पाहिल्या ज्या व्हॉट इज जावाला डिफाईन करतात, राईट. जावा म्हणजे काय, तर असे जावाशी रिलेटेड आपण ऑलमोस्ट सगळे मुद्दे कव्हर केले, राईट. येस. तर दॅट वॉज अवर लास्ट लेक्चर. म्हणजे लास्ट लेक्चरला आपण व्हॉट इज जावा कव्हर केलं असं म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही, राईट. सो एक दोन पॉइंट्स राहिलेले आहेत, त्यातले मी ते कव्हर अप करू, मग आपण आजच्या कंटेंटला सुरू करूया. ठीक आहे. येस. द फर्स्ट पॉइंट इज व्हॉट, किंवा तुम्हाला नोट्स मध्ये आले पण असतील, पण हे मुद्दे मी एक्सप्लेन करायचे राहिलेत अजून, राईट. जावा इज सिम्पल. का बरं जावाला सिम्पल म्हणलं? ठीक आहे, डोंट से जावा इज नावडेज डिफिकल्ट. पण हे 1996 साली कमिट केलं जेम्स गोसलिंग यांनी की जावा इज सिम्पल. का बरं जावा इज सिम्पल? कारण जावामध्ये द रिझन इज व्हॉट, जावामध्ये इफेल्स आहे, जावामध्ये लूप आहे, जावामध्ये ॲरे आहे, जावामध्ये स्विच आहे. सो जावामध्ये अशा सर्व गोष्टी आहेत ज्या त्यावेळेसच्या एक्झिस्टिंग लँग्वेजमध्ये होत्या. म्हणून जावा सांगताना अशी सांगण्यात आली की जावा इझी आहे. जावा पॉइंटर सारखं हार्म करणारं फीचर नाहीये. जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स नाहीये जो अँबिग्युटी क्रिएट करतो. कशी ते मी इनहेरिटन्स मध्ये शिकवेन, पण येस जावामध्ये अशा काही गोष्टी नाहीयेत. त्यामुळे जावा ही सिम्पल आहे असं त्यावेळेस कमिट करण्यात आलं. कारण सीसीपीपी डेव्हलपरला इझी आहे शिकण्यासाठी जावा असं त्यावेळेस. ऑब्व्हियसली मार्केटमध्ये नवीन गाडी आली तर तुम्ही काय सांगता, तुम्ही वापरता त्या गाडीसारखा त्याला क्लच आहे, ब्रेक आहे, ऍक्सिलेटर आहे, हेडलाईट आहे, ब्रेक लाईट आहे, तुम्ही वापरता तशीच गाडी आहे, एकदा ट्रायल तर घ्या. सो हे कन्व्हिन्स करण्यासाठी, म्हणजे जावाला जर फेमस व्हायचं असेल तर सगळेच फीचर नवीन आणण्यात काही अर्थ नाही. म्हणून जावाने एक्झिस्टिंग लँग्वेज मधले सगळे फीचर्स ठेवले. त्यामुळे C++चे डेव्हलपर्स मायग्रेट ह्या लँग्वेजला होण्यासाठी इझी जाईल, राईट. त्यामुळे मोस्ट ऑफ द फीचर एक्झिस्टिंग लँग्वेज मधले असल्यामुळे जावा इज सिम्पल असं म्हणलं. बट आता हे वाक्य अपडेट करण्याची वेळ आलेली आहे. जावात जसे अपडेट्स येत आहेत तशी जावा ही जगातली एकमेव लँग्वेज आहे ती शिकण्यासाठी डिफिकल्ट होत चाललेली आहे. कळतंय? सो त्यामुळे लक्षात ठेवा, थोड्या वर्षांनी, म्हणजे आता लक्षात ठेवा 2022, 23, 24 मधले जी मुलं आता फर्स्ट इयरला होती 2022 साली, आता फायनल इयरला आलेली असतील, त्यांच्याकडून कंपन्या एक्सपेक्ट करत नाहीत की ह्यांना जावा भारी लेवलला येत असेल. ठीक आहे. त्यामुळे लास्ट 2 इयर मी माझा टेम्परामेंटच बदललेला आहे. आपल्याला जावा डेव्हलपर म्हणजे जी गोष्ट चॅलेंजिंग आहे ना ती गोष्ट आपल्याला बनवायची आहे, याच्याकडे मी जास्त कल ओतलेला आहे. सो म्हणजे काय, थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगतो. मला मुलं सांगतात, सर बाहेर कुठे क्लासला आम्ही एन्क्वायरीला गेलो तुमच्याकडे यायच्या आधी, तिकडे 6 महिन्यामध्ये फुल स्टॅक जावा शिकवतात, राईट. फुल स्टॅक जावा शिकवतात, राईट. लक्षात घ्या, माझ्याकडे मी तुम्हाला 5 महिने फक्त त्यातलं फुल स्टॅक मधलं स्प्रिंग बूट शिकवणार आहे. कॅन यू इमॅजिन? स्प्रिंग बूटच्या बॅचला ज्यावेळेस मुलं येतील ना त्यावेळेस मी प्रत्येकाकडून कमिटमेंट घेणार आहे 5 महिने, दररोज 2 तास मला ऐकायला रेड. बघ फक्त स्प्रिंग बूट अँड मायक्रो सर्व्हिसेस बरं करे, यात कोर, ऍडव्हान्स, HTML, CSS, SQL मी धरलंच नाही, राईट. या लेवलचं जर तुम्हाला शिकायचं असेल कंपनीत काय चाललंय ते, तर माझ्या क्लासला या, अदरवाईज येऊ नका असं मी पहिल्याच दिवशी अपील करणार आहे मुलांना. स्प्रिंग बूट आणि मायक्रो सर्व्हिसेसच्या आणि नंबर ऑफ रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते मी त्यांना सांगणार आहे. तर ह्याला तुम्ही परवानगी देत असाल, म्हणजे याला तुम्ही कमिटेड असाल की 5 मंथ्स डेली मंडे टू सॅटरडे
2 hours एव्हरी नाईट, राईट? लक्षात ठेवा, जर मला तुम्ही देऊ शकाल तुमचे, तरच मी तुम्हाला अश्युअर करतो की तुम्ही माझ्या क्लासला यावा, अदरवाईज येऊ नका. कारण मग मार्केटमध्ये असे भरपूर जण आहे जे 6 महिन्यात हे उरकायचं काम करतात, राईट? इव्हन कोर जावा लक्षात द्या ना, कोर जावाला सुद्धा आता तुम्ही 3 दिवस येत आहे, पण नंतर तुम्हाला दररोज यायचं आहे, मंडे टू फ्रायडे, राईट? तर त्या सिनेरिओ मध्ये पण लक्षात घ्या, आत्ता नाही, लगेच ऍटलीस्ट फेब्रुवारी संपेवर, कारण बाकीच्या बॅचेस चालू आहेत. ऍडव्हान्स जावा जी चालू आहे ना बॅच, तिचा सेकंड लास्ट चॅप्टर आहे, ती संपली की, कारण ती मुलं मग हायबरनेटला संध्याकाळी येतील, राईट? तर लक्षात ठेवा, या लेवलचं डेडिकेशन जर तुमच्यात आणायचं असेल ना, तर कोर जावा हा बॅकबोन आहे, आणि मला त्यासाठी मुलं घडवायची आहेत, ना की बॅचेस मागे बॅचेस उरकण्यावर. त्यामुळे कंपन्या आज हे एक्सपेक्ट करतायत की या लेवलचं, आत्ताचं पुण्यातलं एक टॉप 3 कॉलेजेस आहेत, त्यातल्या एका कॉलेजचा स्टुडंट मला भेटला, तो म्हणला अजून सुद्धा 40-45 मुलं प्लेस नाही झालेली आमच्या कॉलेजमधून गेल्या वर्षीची. आणि जावासाठी आलेल्या कंपन्या ज्याच्यात 8-8, 7-7, 8-8 लाख पॅकेजेस देत होत्या, तिथं पोरं ही बसलीच नाहीये. बेसिक चांगलं नाहीये, लॉजिक चांगलं नाहीये, म्हणून त्यांना रिजेक्ट करण्यात आलं. ठीक आहे, मला वाटतं आता इथं आलेल्या ऑलमोस्ट सगळ्यांनी फी भरलेली आहे, राईट? माझी रिक्वेस्ट ही आहे की तुम्ही मनाशी एक गाठ बांधच की जावाचे रिसोर्सेस येत्या 1-2 वर्षात, सुरुवात झाली, कंपन्या ड्राय जायला चाललेल्या आहेत, मिळणं अवघड होणार आहे, आणि हे आपल्याला बनायचं आहे. दॅट इज मॅन्डेटरी. जावा अवघड का आहे माहितीये का? जावा अवघड नाहीये, मुलांना वाटते का अवघड माहितीये का? मुलांचं बेसिक चांगलं नसतं. ठीक आहे, त्यामुळे डोंट वरी, मी आहे ना, तुम्हाला जावा जशी सी मी फर्स्ट इयरच्या मुलांना शिकवतो ना, तशी शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त तुमची कमिटमेंट मला हवी. मी जर 1 तास शिकवतोय तर रोज 1 तास तुम्ही स्टडी करणार, दॅट्स इट. बाकी द होल अँड सोल इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. पैसे देऊन सांगतो, स्प्रिंग बूट अँड मायक्रो सर्व्हिसेस कोर जावापेक्षा सोपं आहे, हे तुमच्या तोंडून वदवून घ्यायची जबाबदारी माझी. कोर जावा इज अ फर्स्ट स्टेप ऑफ फुल स्टॅक जावा ना रे, अँड स्प्रिंग बूट इज लास्ट स्टेप. लास्ट म्हणल्या अवघडच असणार ना रे, पण मी गॅरंटीड, उलट मी तुमच्याकडून मी लिहून द्यायला तयार आहे. स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस ज्या क्षणी तुम्हाला अवघड वाटेल मी शिकवताना, त्या क्षणी तुम्ही फी सगळी रिफंड घ्यायची आणि क्लास सोडायचा. आणि माझं चॅलेंज असणार, एकही मुलगा रिफंड मागणार. त्यामुळे मला या लेवलला जर मुलं घडवायची असतील, या लेवलची जर मुलांची कमिटमेंट हवी असेल, तर मला बेसपासून मुलं बनवावी लागतील. अँड दॅट इज ऍज अ मेंटॉर, ऍज अ टीचर, चॅलेंज इज इन फ्रंट ऑफ मी. आणि मला त्याची तुम्हाला साथ लागेल बरं का रे. तुम्हाला डेडिकेटेडली प्रोग्रामिंग म्हणजे मनावर घ्यावं लागेल, कारण मेरे को बनना है फुल जावा डेव्हलपर, राईट? येस, ठीक आहे. सो 1 बाय 1 आज आपण त्या प्रवासाला सुरू करतोय, ठीक आहे? ओके. सो जावा इज सिम्पल, कळलं, खूप इझी आहे. जावामध्ये सीसीपीपीचे फीचर्स आहेत, त्यामुळे सीसीपीपीच्या लोकांना, सीसीपीपीच्या डेव्हलपर्सना इझिली मायग्रेट करता आलं, म्हणून जावा इज सिम्पल आहे. जावामध्ये पॉइंटर नाही, जावा डज नॉट हॅव पॉइंटर. ओके, मल्टिपल सीपीपी मधला मल्टिपल इनहेरिटन्स, असे कन्फ्युजिंग फीचर्स नाहीयेत, कळतंय? मल्टिपल इनहेरिटन्स. ओके, असे कन्फ्युजिंग फीचर्स नाहीयेत, म्हणून जावा सिम्पल आहे. आता जावामध्ये पॉइंटर का नाहीये? आता मी पॉइंटर मॉडेल तुम्हाला शिकवेन, रेफरन्स मॉडेल शिकवेल ना, त्यावेळेस तुम्हाला सांगेन. जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स का बरं नको, का बरं नाहीये, हे मी तुम्हाला इनहेरिटन्स टॉपिक मध्ये शिकवेन. पण येस, इथं आतापर्यंत एवढं जरी कळलं तरी इनफ आहे, जावा सिम्पल असण्यामागचं कारण हे आहे, राईट? येस. नेक्स्ट फीचर आहे जावा इज डायनामिक. तुम्ही डायनामिक मेमरी अलोकेशन शिकलात का? डायनामिक मेमरी अलोकेशन म्हणजे काय? जावामध्ये प्रत्येक गोष्टीला मेमरी ही रन टाइम मिळणार आहे. कधी मिळणार आहे? रन टाइम. रन टाइम म्हणजे काय? प्रोग्रॅमिंग किंवा प्रोग्रॅमचं एक्झिक्युशन चालू असताना रन टाइम मेमरी अलोकेशन मॉडेल जावा फॉलो करतो. आता सर हे कसं बरं आम्हाला कळेल? डोंट वरी, आपण ज्या वेळेस पहिल्यांदा हीप शिकू, काय शिकू? हीप शिकू, त्यावेळेस मी तुम्हाला हे शिकवेन. हीप, मेमरी मॅनेजर, ह्या गोष्टी ज्यावेळेस मी तुम्हाला डिलिव्हर करेन, त्यावेळेस मेमरी मॅनेजमेंट डिलिव्हर करेन जावाचं, त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल. आत्ताच्या लक्षात ठेवा, जावामध्ये एव्हरीथिंग
एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक ज्या गोष्टी सी मध्ये तसं नाहीये बरं का रे. मला सांगा, सी मध्ये तुम्ही असे जर व्हेरिएबल डिक्लेअर केले तर याला मेमरी कंपाईल टाइम मिळते. एवढं तर सी तुमचं झालेलं असेल. मी काय म्हणतोय, जावामध्ये रन टाइम मेमरी अलोकेशन फॉलो केलं जातं फॉर एव्हरीथिंग. ज्याच्यामध्ये तुम्ही डेटा ठेवणार आहात ती गोष्ट रन टाइमच तयार केली जाणार आहे, प्रोग्राम लोड होतानाच तयार केली जाणार आहे. म्हणून जावा डायनामिक आहे. ओके, येस. नेक्स्ट, जावा मधले क्लासेस कळतं ना, रन टाइम लोड होतात. रन टाइम लोडिंग ऑफ क्लासेस. डोंट वरी, क्लास लोडर शिकवेन ना त्यावेळेस मी हे तुम्हाला शिकवेन. किंवा मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली, आठवते का? जावाचा प्रोग्राम ज्यावेळेस तुम्ही कंपाईल करता त्यावेळेस काय घडतं रे? येस, आठवते ते माझं वाक्य? येस, इथे लिहिलंय आपण. कुठे गेलं? इथे लिहिले बघा. नंबर ऑफ क्लासेस इज इक्वल टू नंबर ऑफ डॉट क्लास फाईल. म्हणजे मला सांगा, जर तुमच्या एका प्रोग्राम मध्ये, आठवते मी शिकवलेलं, जर तुमच्या एका प्रोग्राम मध्ये क्लास ए असेल, क्लास बी असेल आणि क्लास डेमो असेल, तर मला सांगा, कोड कंपाईल केल्यावरती तुम्हाला 3 डॉट क्लास फाईल मिळतात. हे तर ऍग्रीड आहे? येस, आय विल शो यू. थोडासा वॉर्मअप घेऊया, काय हरकत नाही, राईट? ओके, बघा, जावा सी डेमो डॉट जावा. आता मला सांगा, हे केल्यावरती काय घडतंय रे बॅकग्राऊंडला? तुम्हाला शिकवलं मी, ही कमांड दिल्यावरती बॅकग्राऊंडला काय घडतंय? तर तेवढे डॉट क्लास फाईल बनतात. नीट आहे का माझं वाक्य काय? ओके, थांबा, मी सेव्ह नाही केली. कंट्रोल एस आणि देन मग मी हे करू. वाय जावा इज डायनामिक. ओके, बघा, मला सांगा, तुमच्या प्रोग्राम मध्ये किती क्लासेस आहेत? 3 क्लासेस आहेत. म्हणून जावानी 3 डॉट क्लासच्या फाईल बनवल्या. पण मला सांगा, मी रन म्हटल्यावर कुठली फाईल मेमरीत आणली जाणार आहे रे? कुठली फाईल मेमरीत आणली जाणार आहे? डेमो डॉट क्लास फाईल मेमरीत आणली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का सर, की किती का क्लासेस असे ना आणि किती का क्लास फाईल असे ना? माझं वाक्य नीट आहे का? किती का क्लासेस असे ना किंवा किती का क्लास फाईल असे ना, क्लास फाईल असे ना, कळतंय ना? झेपतंय? सुरुवातीला हाच क्लास मेमरीत आणला जाणार. हे 2 क्लासेस मेमरीत आणले जात नाहीयेत. बघा, प्रत्येक क्लासची क्लास फाईल बनते. सर, हा क्लास कधी मेमरीत आणला जाईल? जेव्हा तुम्ही ह्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवाल, किंवा कधी तुम्ही ह्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवाल. समजा मी 10 लाईन झाल्यावरती क्लास ए चा जर ऑब्जेक्ट बनवला, तेव्हा ए ची बाईट कोड वाली फाईल मेमरीत आणली जाईल. सो व्हॉट आय हॅव सेड, मी त्यामुळे म्हणलं, वाय जावा इज डायनामिक. वाय जावा इज डायनामिक, कारण जावामध्ये क्लासेस हे रन टाइम लोड केले जातात. कळतंय का? जावामध्ये क्लासेस हे कधी लोड केले जातात? रन टाइम लोडिंग ऑफ ए क्लासेस युझिंग क्लास लोडर. हा क्लास लोडर कन्सेप्ट मी शिकवेन ना पुराव्यानिशी, तुम्हाला ते कळून जाईल. पण प्रामाणिकपणे सांगा, आता एवढं तरी कळलं का? वाय डायनामिक? डायनामिक म्हणजे याचा अर्थ काय असतो? वाय जावा इज डज एव्हरीथिंग ड्युरिंग रन टाइम. येस, मेमरी सुद्धा डेटाला देताना ती रन टाइम अलोकेशन करते. त्याला डायनामिक मेमरी अलोकेशन असं म्हणतात. क्लासेस पण जावा लागेल तेव्हाच लोड करते, विनाकारण लोड. मला सांगा, दिवसभराचं तुम्ही एकदाच जेवता का लागल असं जेवता? एक्झॅक्टली. म्हणजे ह्या प्रोग्रामला कंपाईल केल्यावरती एवढ्या क्लास फाईल बनल्या, तर आता रन कराय तुम्हाला कुठली क्लास लागणार आहे? डेमो. तर काय करा बरं, तुम्ही डेमो डॉट क्लासला मेमरीत आणा. आता डेमो डॉट क्लासला मेमरीत आणलं, पहिली लाईन रन करा, दुसरी लाईन रन करा, तिसरी लाईन रन करा, चौथी लाईन करा. आता तुम्ही ए चा ऑब्जेक्ट बनवताय, मग ए क्लास मेमरीत आला पाहिजे ना. मग तेव्हा येईल. सर, बीला अजून पण बीला आणलं जाणार का? म्हणजे मला सांगा, सकाळचा मी नाश्ता केला, आता मला भूक लागली, लंच टाइम आहे, मी लंच वाला क्लास लोड केला. आता थोड्या वेळाने मला डिनरचा क्लास लागेल, मी डिनर वाला क्लास. कळलं का तुम्हाला? सो म्हणून जावाला काय म्हणलंय? रन टाइम लोडिंग ऑफ, किंवा जावाला डायनामिक म्हणले बिकॉज ऑफ दिस टू थिंग. तसंच जावानी
आर्काइव्ह फाईल दिली, जार फाईल्स जावामध्ये क्रिएट करतायत. हे व्हॉट इज जार शिकवेन त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल, आता काही कळणार नाही. येस, जसं फॉर एक्झाम्पल जेडीबीसी करायचं असेल तर जेडीबीसीची तुम्हाला जार लागते, सवलेटची करायची असेल तुम्हाला सवलेट, हे ऍडव्हान्स जावातल्या गोष्टी आहेत बरं का. बट डोंट वरी, मी तुम्हाला लिटरली सचिन नावाची जार बनवायला शिकवणार. कळलं का? येस, प्लीज हा पॉइंट कळला असेल तर, किंवा डाऊट असेल तर वन टाईप करा, कळला असेल तर वन टाईप करा. ओके, गुड. अँड डोंट वरी, हे बघा ऍडव्हान्स जावाची बॅच आहे, ऍडव्हान्स जावाची बॅच आहे. पहिल्या 3 लेक्चर मध्येच मुलांना मी जार कशी बनवायची शिकवतो. दिसतंय इंट्रोडक्शन टू J2EE अँड जार, दिसतंय इथं फाईलचं नाव जार आहे. जार कशी बनवायची लिटरली ऍडव्हान्स जावाचा लेक्चर कुठनं सुरू होतात, जेडीबीसी पासून सुरू होतात. पहिल्या 3 लेक्चर मध्येच मुलांना मी जारचं महत्व सांगतो, कारण तिथनं पुढे सारखे जार लागणार आहे. त्यामुळे डोंट वरी, मी फेक प्रॉमिसेस करत नाहीत. तर येस, बघा या फाईलचं नाव आहे इंट्रोडक्शन टू ऍडव्हान्स जावा. म्हणजे काय, आणि जार बनवायला शिकवायला मला 3 लेक्चर्स लागतात लिटरली. त्यामुळे डोंट वरी, राईट. दिस इज कॉल्ड एज व्हॉट जावा. जावा प्रत्येक गोष्ट रन टाइम करते. दॅट्स वाय जावा इज कॉल्ड एज डायनामिक. जावा इज कॉल्ड एज डायनामिक. क्लियर? येस. नेक्स्ट थिंग, जावा इज स्टॅटिकली टाइप प्रोग्रामिंग लँग्वेज. सर आता ह्याचा अर्थ काय आम्हाला नीट शिकवा, राईट. वाय जावा इज कॉल्ड एज स्टॅटिकली टाइप्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे, आता मला सांगा, जावामध्ये किंवा सी मध्ये किंवा C++ मध्ये, राईट, तुम्हाला जर एखादा व्हेरिएबल हवा असेल तर तुम्हाला तो व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो, राईट. जावा बिलीव्स इन डिक्लरेशन. जसं पायथनच्या मुलांना मी काय म्हणलं, अरे पायथन बिलीव्स इन व्हॉट, डेफिनेशन, राईट. वाय पायथन बिलीव्स इन व्हॉट, डेफिनेशन. ओके, क्लिअर? व्हॉट डज इट मीन सर, डिक्लरेशन अँड डेफिनेशन? नीट लक्ष द्या. सी मध्ये किंवा C++ मध्ये किंवा जावामध्ये जर तुम्हाला व्हेरिएबल वापरायचं असेल ए नावाचं, तर ते डिक्लेअर करावं लागतं. बरोबर, ते काय करावं लागतं, डिक्लेअर करावं लागतं. कोण सांगेल मला याचा अर्थ काय आहे? येस, कोण सांगेल याचा अर्थ काय? यू आर सेईंग की ए नावाची मेमरी मी इंट टाईपनी डिक्लेअर करतो. व्हॉट डज इट मीन? तर ह्याचा अर्थ असा आहे, ह्याचा अर्थ असा आहे, नीट ऐका ना मी काय काय बोलतोय ते, राईट. ह्याचा अर्थ असा आहे, ऍज अ प्रोग्रॅमर माझ्या डोक्यामध्ये थॉट हा आहे सर, की मी एक मेमरी बनवणार आहे. नीट ऐका माझं वाक्य म्हणण्याचा अर्थ काय, मी एक मेमरी बनवणार आहे सर, राईट, ज्याचं नाव ए आहे, ज्याच्यामध्ये कंटेंट 10 आहे, आणि ही सगळी मेमरी, कळलं का, ही मेमरी जिचं नाव ए आहे ती इंट टाईपची आहे. ह्याचा अर्थ काय, या मेमरीमध्ये इंट टाईपचाच डेटा होल्ड करणार आहोत. ओके, आता मला सांगा, प्रोग्राम चालू असताना पुढे जाऊन मी ए मध्ये हे करू शकतो का रे, की चला बरं ए मध्ये 3.5 ठेवू, इज इट अलाउड? चला बरं थोडं पुढे ए मध्ये जाऊन मी टेक्नोकॉम्प अकॅडमी ठेवू, इज इट पॉसिबल इन जावा किंवा सी किंवा C++? येस, नॉट अलाउड. वाय नॉट अलाउड? येस, क्लिअर सगळ्यांना? सो दिस थिंग्स आर नॉट अलाउड. ओके, ही पण गोष्ट तुम्हाला अलाउड नाही. सर का बरं? दॅट इज कॉल्ड ॲज डिक्लरेशन. नीट लक्ष द्या, C++ जावामध्ये प्रोग्राम चालू होताना, प्रोग्रामचं एक्झिक्युशन इथनं सुरू होणार आहे ना, तर सुरू होतानाच तुम्ही डिक्लेअर केलं. डिक्लेअर करणं म्हणजे घोषित केलंय की अरे ए नावाची मेमरी इंट टाईपची, तर प्रोग्राम संपेपर्यंत त्याच्यात इंट टाईपचाच डेटा राहणार आहे. हे कळलं का तुम्हाला? इंट टाईपचाच डेटा राहणार आहे. त्याच्यात तुम्ही आधीमध्ये असा फ्लोट किंवा स्ट्रिंग ठेवू शकत नाही. असं बिहेवियर ज्या लँग्वेजमध्ये असतं त्या लँग्वेजला स्टॅटिकली टाइप्ड लँग्वेज असं म्हणतात.
व्हॉट आय एम सेइंग, राईट? प्रोग्राम सुरू होताना एकदा का तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केलं की बाबा ह्याच्यात इंट स्टोअर होणार आहे, तर प्रोग्राम संपेपर्यंत ह्याच्यात इंटच ठेवू शकणार आहे. इंटच्या व्यतिरिक्त काहीच अलाउड नाहीये. असा स्वभाव ज्या लँग्वेजचा असतो त्या लँग्वेजला तुम्ही स्टॅटिकली टाईप लँग्वेज असं म्हणतात. सर पायथन मध्ये असं नाहीये. येस, आय विल गिव्ह यू डेमो ऑन दॅट ऑल्सो, राईट? पायथनच्या बॅच मध्ये देऊन झालंय, बट ठीक आहे, तुम्हाला कळण्यासाठी मी देतो. एक पायथनचा कोड करू, म्हणजे तुम्हाला बेटर कळेल. ओके, पायथन मध्ये एक व्हेरिएबल बनवलं 10, ओके, आणि त्याची जर व्हॅल्यू प्रिंट केली तर अशी प्रिंट होते, ते प्रिंट A10 वगैरे असं केलं की होतं, राईट? जावा सी डेमो डॉट जावा, सॉरी जावा कुठं, मला पायथन रन करायचं ना, पायथन डेमो डॉट py. ओके, सो 10 आलं, राईट? म्हणजे प्रोग्राम वर्क होतोय पुरावा देण्यासाठी. आता मला एचा टाईप प्रिंट करायचं, तुम्हाला आतमध्ये टाईप नावाचं फंक्शन कॉल करायचं आणि ए म्हणायचं. आता मला सांगा, ए मध्ये 10 ठेवलंय, 10 तर इंटिजर आहे, म्हणजे टाईप ऑफ ए म्हणल्यावर इंट येणार आहे. आलं का? येस, इंट येणार आहे. आता मला वाटतंय थोड्या वेळाने ए मध्ये मी 3.5 ठेवावं आणि परत काय म्हणावं, प्रिंट टाईप ऑफ ए. आता मला सांगा, लाईन नंबर 6 म्हणजे लाईन नंबर 5 पासून एचा डेटा पण बदलला, एचा टाईप पण बदलला. बघा आता फ्लोट यायला लागला. थोड्या वेळाने वाटलं मला, चला एचा टाईप बदलूया. मी एचा टाईप काय केला, TCA केला आणि प्रिंट डबल कोट TCA. स्वतः काय आउटपुट यायला लागलं, मला स्ट्रिंग यायला लागलं. मला सांगा, लाईन नंबर 1 पासून लाईन नंबर 4 पर्यंत, लाईन नंबर 4 पर्यंत ए इंटिजर टाईपचा आहे. लाईन नंबर 5 पासून लाईन नंबर 7 पर्यंत एचा टाईप फ्लोट आहे, म्हणजे बदलला. प्रोग्रामचे बोर्ड ऑब्व्हियसली एक्झिक्युशन चालू आहे ना रे, प्रोग्राम रन होतोय, म्हणून तर पुढे तुमच्या कंट्रोल पुढे पुढे सरकतोय. आता कळलं का, ज्यावेळेस तुम्ही 5वी लाईन एक्झिक्यूट करायला घेताय त्यावेळेस एचा टाईप फ्लोट करताय. काही कळलं का? 6वी लाईन एक्झिक्यूट करायला घेताय, 6वी झाली एचा टाईप फ्लोटच आहे, 7वी झाली तरी एचा टाईप फ्लोट आहे. 8व्या लाईनला आल्यावर एचा टाईप पुन्हा बदलताय. म्हणजे सर प्रोग्राम रन होत असताना आम्ही एचा टाईप बदलतोय, एखाद्या व्हेरिएबलचा टाईप बदलतोय. म्हणून पायथनला असा स्वभाव ज्या लँग्वेजमध्ये आहे, असा स्वभाव ज्या लँग्वेजमध्ये आहे, त्या लँग्वेजेसना आपण काय म्हणतो, डायनामिकली टाईप्ड लँग्वेज असं म्हणतो. येस, पण सी मध्ये असं, जावामध्ये असं शक्य आहे का? नाहीये. एकदा का व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केला, तर तो व्हेरिएबल त्याच टाईपचा राहतो, राईट? एकदा का तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केला तर तो त्याच टाईपचा राहतो प्रोग्राम संपेपर्यंत. या स्वभावाला स्टॅटिकली टाईप्ड लँग्वेज असं म्हणतात, राईट? या स्वभावाला स्टॅटिकली टाईप म्हणतात. आणि जर तुम्ही टाईप बदलताय तर त्या टाईपच्या लँग्वेजला डायनामिकली टाईप्ड असं लँग्वेज. प्लीज, डिफरन्स इज क्लिअर. पायथन इज डायनामिकली टाईप्ड. येस, हे एक्सप्लेनेशन आहे. पायथन इज डायनामिकली टाईप्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. येस, कारण पायथन मध्ये व्हेरिएबल एकाच टाईपचा राहू शकत नाही, त्याचा टाईप प्रोग्राम रन होत असताना बदलला जाऊ शकतो. तसं C++, जावा आर वॉट, स्टॅटिकली टाईप्ड लँग्वेज. स्टॅटिकली टाईप्ड लँग्वेज. प्लीज, स्टॅटिक कीवर्ड पण आहे जावामध्ये, त्याच्याशी गफलत करू नका. स्टॅटिक हा इंग्लिश शब्द आहे. मी मुलांना नेहमी उदाहरण देतो. स्टॅटिक याचा अर्थ काय रे? माझा जन्म झाल्यापासून, मी स्टॅटिक कीवर्ड नाही शिकवत बरं का रे, स्टॅटिक वर्ड शिकवतो. माझा जन्म झाल्यापासून माझा हात देवानी मला जो दिलाय तो मरेपर्यंत माझ्याच बॉडीशी राहणार आहे का? मी कुणाला उसना वापरायला देणार आहे की अरे तुझा उद्या पेपर आहे, घेऊन जा माझा हात, किंवा माझा ब्रेन तुला वापरायला घेऊन जा? सो माणूस जन्मल्यापासून ब्रेन, हात हे जे अवयव ते जे आहेत ते तेजेच राहतात ना रे तो मरेपर्यंत. ते दुसऱ्या कोणाला वापरता येत नाही. तुम्ही मेल्यानंतर ते डोनेट केले जाऊ शकतात, पण तोपर्यंत ते तुमच्या बॉडीशीच कनेक्टेड असतात ना. असं सुरू झाल्यापासून एचा प्रोग्राम सुरू झाल्यापासून एचा टाईप जर इंट आहे तर प्रोग्राम संपेपर्यंत इंटच राहणार आहे. तो आधी मधी रन टाइम प्रोग्राम एक्झिक्युशन सुरू असताना तो बदलता येणार नाहीये. म्हणून अशा स्वभाव, म्हणजे असं बिहेवियर ज्या लँग्वेजकडे आहे त्या लँग्वेजेसना काय म्हणतात,
स्टॅटिकली टाईप म्हणतात, आणि ज्या लँग्वेजेसमध्ये व्हेरिएबलचा टाईप प्रोग्राम रन होत असताना बदलता येऊ शकतो अशा लँग्वेजेसना डायनामिकली टाईप लँग्वेजेस म्हणतात. पायथन आहे, PHP आहे. हा पॉइंट कळला का रे सगळ्यांना प्रामाणिकपणे? वाय जावा इज स्टॅटिकली टाईप्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. येस, तुम्ही रिएक्शन दिली तरी चालेल किंवा वाय टाईप केलं चालेल, ऍज पर युअर कन्व्हिनियन्स, राईट. असं काही रूल नाही की तुम्ही, फक्त मला इंटरॅक्टिव्ह ठेवायचं सेशन की अरे आम्ही बोलतोय ती गोष्ट कळते. म्हणजे तुमचा जर नो आला तर मला कळेल की अरे पोरांना कळलं नाही, आपल्याला आणखीन वेगळ्या अँगलनी काही एक्सप्लेन करता येईल. अँड डोंट वरी, मी नोट्स तुम्ही वाचत असाल तर कळते, नोट्स मध्ये सगळं डिस्क्रिप्टिव्ह असतं, तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही, राईट. Clear? Yes. So this is the best example. Java is statically typed. Yes. हे नोट्स मधली वाक्य मी कॉपी करतो. सारखं कॉपी करायला जमणार नाही बरं का रे मला. आता फक्त तुम्हाला ते पुरावा देण्यासाठी, अरे नोट्स मध्ये आहे की सगळं लिहिलेलं, आपल्याला फक्त वाचायचं आहे. सो इन जावा, if we declare variable of particular type, then it remains of that type throughout the program execution. Therefore, Java is called as what? Statically typed programming language. Example. Okay. Similarly, but in PHP, Python, right? Yes. कळत आहे? सो काय बोलाल? Yes, but in Python, PHP, PHP, like programming languages, we can change type of a variable during program execution. Okay, so that's why such languages are called as dynamically typed programming languages. Okay, this is the best example. Hope so you have understood. Java simple झालं, हे झालं. Clear? So हा पॉइंट एक आपला कव्हर झाला. ठीक. नेक्स्ट, जावा इज डायनामिक झालं, राईट. जावा इज हाय परफॉर्मन्स प्रोग्रामिंग लँग्वेज. हे JIT आहे, जावामध्ये गार्बेज कलेक्टर आहे, मल्टी थ्रेडिंग आहे. येस, हे तुम्हाला ऑलरेडी मी JITच्या वेळेस सांगितले कसा ऍप्लिकेशनचा परफॉर्मन्स वाढला, राईट. कमी वेळात, म्हणजे विदाऊट JIT हाच प्रोग्राम रन करायला तुम्हाला किती नॅनो सेकंड लागले असते? 24 नॅनो सेकंड. पण JIT वापरला तर हाच प्रोग्राम, सेम प्रोग्राम रन करायला तुम्हाला 15 नॅनो सेकंड लागले, राईट. सो म्हणजे काय, JIT मुळे ज्या प्रोग्रामला जास्त वेळ लागत होता त्याला कमी लागायला लागला. सो त्याच्यामुळे JIT मुळे किंवा मल्टी थ्रेडिंग असल्यामुळे जावामध्ये तुम्ही हाय परफॉर्मन्स लेवलचे ऍप्लिकेशन बनवू शकला. हाय परफॉर्मन्स म्हणजे काय, कमीत कमी वेळात तेच काम. म्हणजे सी मध्ये पायथन मध्ये एक ऍप्लिकेशन जर तुमचा 1 तास, म्हणजे उदाहरणार्थ समजा मूवी डाउनलोड करायला नेटफ्लिक्स वरती 1 तास लागतोय आणि प्राईम वरती 2 तास लागतोय, तर मूवी कुठनं डाउनलोड कराल तुम्ही? नेटफ्लिक्स वरनं कराल. एक्झॅक्टली, याला म्हणतात हाय परफॉर्मन्स लेवलचे ऍप्लिकेशन, राईट. तर ती जावामध्ये शक्य आहे, कारण जावामध्ये जावामध्ये मल्टी थ्रेडिंग आहे. ऑलरेडी हे शब्द बोलून झालेत बरं का. बस जस्ट एक मी फक्त पॉइंटर ऍड करतो. जावा इज हाय परफॉर्मन्स लँग्वेज बिकॉज जावा इज हॅव्हिंग JIT, जावा इज हॅव्हिंग गार्बेज कलेक्शन, जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. हे सगळे वरती येऊन गेलेले शब्द आहेत बरं का रे. हे बघा ना, जावा इज डिस्ट्रीब्युटेड, मल्टी थ्रेडेड, हे सगळे एक्सप्लेन करून झाले. जावात ह्या गोष्टी आहेत, म्हणून जावा ही एक हाय परफॉर्मन्स ऍप्लिकेशन डिझाईन करण्यासाठी वापरण्यात येणारी लँग्वेज आहे, असं सुद्धा लोक कमिट करतात. ठीक आहे, हे शिकवावं लागतं बरं का रे, कारण तुम्ही जी लँग्वेज शिकताय तिच्याबद्दल माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज जावा इज रोबस्ट. कोण सांगेल का रे याचा अर्थ मला रोबस्टचा? वाय जावा इज रोबस्ट, सॉरी रोबस्ट ह्या वर्डचा अर्थ सांगेल?
अरे तुम्ही राव बोल, आय डोंट अंडरस्टँड की नाही का रे तुम्हाला कळतंय का नाही? नाही तुम्ही वापरत का नाही आजची पोरं मला कळत नाही, म्हणजे ठीक आहे. सगळ्या बॅच मध्ये ऑलमोस्ट मला पायथनची मुलं बोलताना दिसतात, पण ते वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, ठीक आहे, कंपनीत काम करतायत, सो त्यांच्याकडून समजू शकतो दे आर ओपन अप. पण तुम्ही आजकालची मुलं का घाबरतात नाही? ठीक. रोबस रोबस म्हणजे काय? ज्याला सेन्स नाहीये ना, आपण ज्याला नॉनसेन्स म्हणतो, त्या गोष्टी जावा चालवून किंवा खपवून घेत नाही. ओके. मला सांगा, जर तुमचे 4 विषय बॅक राहिलेत आणि जर तुम्ही पप्पांना म्हणला घरी की चला पप्पा आज मस्त गोड जेवण करू किंवा चला मस्त आज मटन बिर्याणी करूया, राईट? तर हे कॉन्ट्रॅडिक्ट आहे. तुमचे 4 विषय बॅक राहिलेत आणि तुम्ही पप्पांना मटन बिर्याणी करू किंवा गोड जेवण करू असं म्हणतात, राईट? मग पप्पा जे तुम्हाला बदलतात त्या बदलण्या आणि तुम्हाला इतकं मारल्यावर काही होत पण नाही. तो काइंड ऑफ बिहेवियर इज कॉल्ड एज व्हॉट? रोबस्ट, राईट? थोडक्यात लक्षात घ्या, जावा काय म्हणतं, ज्याला सेन्स नाही ना त्या गोष्टी मी अलाउडच करणार. आता तुम्ही सी मध्ये शिकला असाल बरं का रे, सी मध्ये शिकला असाल, एखाद्या व्हेरिएबल मध्ये काही व्हॅल्यू नाही ठेवली आणि त्याला जर प्रिंट करायचा प्रयत्न केला तर गार्बेज प्रिंट होतं, राईट? गार्बेज प्रिंट होतं, राईट? मी हवं तर तुम्हाला दाखवू शकतो. आय राईट वन सी वाला ऍप्लिकेशन. कळलं का रे? तुम्ही पहिल्यापासून काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे. लँग्वेज तेव्हाच छान वाटते कळायला जर तुम्हाला मल्टिपल गोष्टींचं नॉलेज असेल तर, राईट? हॅश इन्क्लूड stdio.h इंट में. ओके. सो सी मध्ये कुठलंही व्हेरिएबल डिक्लेअर करा आणि तुम्ही त्याची व्हॅल्यू प्रिंट करायला जावा. येस, यू वुड से डेटा आय. आता मुलांना मी नेहमी म्हणतो काय आउटपुट येईल रे, तर मुलं म्हणतात सर काही पण येईल, कारण आय मध्ये काही ठेवलंच नाही ना सर तुम्ही. जीसीसी demo.c a.exe. सो काय आउटपुट आला? एनी रॅन्डम नंबर. हा माझा नाही डेटा, हा मी सी मध्ये ठेवलाय का व्हेरिएबल मध्ये डेटा? नाही, एनी रॅन्डम डेटा. बघ आता वेगळा आला, दरवेळेस दरवेळेस वेगळा काहीतरी येईल तुम्हाला, राईट? दरवेळेस वेगळा नव्हे, म्हणजे आय मध्ये काय व्हॅल्यू आहे तुम्ही ठेवलीच नाहीये आणि तुम्ही ती काय करताय? प्रिंट करताय. आता मग मला सांगा, जर मी येऊन उद्या आय प्लस प्लस केलं तर तुम्हाला सांगावं लागेल की आय मध्ये आता काय येत आहे. म्हणजे आय मध्ये काहीतरी रॅन्डम डेटा ज्याला तुमचा नाही म्हणून तुम्ही त्याला काय म्हणता? गार्बेज डेटा. आता त्याला प्लस प्लस केला, गार्बेजला तुम्ही प्लस प्लस करून ते प्रिंट केलं. काय सेन्सिबल ऑपरेशन केलं बघा ना. हे कळलं का तुम्हाला? सो दिस इज नॉनसेन्स वाले थिंग. तुम्ही सांगू शकता का छाती ठोकून, अरे मी आज एक प्रोग्राम केला ज्याच्यात काहीतरी गार्बेज होतं, त्या गार्बेजला प्लस प्लस केलं आणि त्याला प्रिंट केलं. सो दीज आर ऑल आर अननेसेसरी नॉनसेन्स वाली ऑपरेशन. आता हीच गोष्ट जर तुम्ही जावामध्ये करायला गेला, कुठे जावामध्ये करायला जावा बरं जावामध्ये करायला, इंटीजर आय आणि आय ची व्हॅल्यू तुम्ही प्रिंट करा. ठीक आहे, मी नॉर्मली प्रिंट करून दाखवतो, तुम्ही आय ची व्हॅल्यू अशी प्रिंट करा. ओके. येस, अशी प्रिंट कराल. येस, आता प्रिंट होईल आयची व्हॅल्यू, राईट? कसं प्रिंट होती ते शिकवणार आहे बरं का रे, मी हे सगळं शिकवणार. हे प्लस करून कसं होतं, मग ते कसं प्रिंट होतं वगैरे वगैरे. आता मला फक्त व्हॉट इज जावा हा कन्सेप्ट आहे जो तुमचा कव्हर करतो. तुम्ही डोंट वरी, मी हे पण मुलांना शिकवतो. प्रिंट एलेन इंटरनली कसं करतो बरं. भले इथं सर ऍडिशन कशी होत नाही, मग ऍडिशन होत नाही तर काय होतं बरं? प्लसचा रोल काय बरं इथं, राईट? ज्यावेळेस आम्ही 3+5 लिहितो त्यावेळेस बरे ऍडिशन होते, आणि ज्यावेळेस आम्ही असं काहीतरी लिहितो डेटा कोलन असं काहीतरी किंवा इक्वल टू करून काहीतरी लिहितो त्यावेळेस बरे ऍडिशन होत नाही. मग त्यावेळेस प्लस काय बरं ट्रीट करतो? असे तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे, तुम्ही मला माईक ऑन करून विचारायला पाहिजेत राव. तुम्ही नाही बरं का रे, माझ्या समोर आहात ती मुलं. तुम्ही म्हणजे आजच्या मुलांनी जी फर्स्ट इयर पासून कम्प्युटर फील्ड मध्ये येतं. ओके. नो बडी आस्क अ क्वेश्चन. त्यांना वाटतं शिकवणारा बरोबर शिकवतोय आणि तीच पूर्व दिशा आहे, मी तसंच शिकणार आहे. ब्रेनला ऍक्टिव्ह मोडमध्ये आणा, प्रश्न विचारायची त्याला सवय लावा. रील्स आणि शॉर्ट्समुळे आपण ब्रेन मधले काही न्यूरॉन्स मारायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. आणि माझी रिक्वेस्ट आहे, जावाच्या लेक्चरला येताना प्लीज मोबाईल 15-20 मिनिटं, किमान लेक्चर सुरुवातीच्या 10 मिनिटं आधी डोळे बंद करून बसा, काहीतरी करून बसा की जेणेकरून तुम्ही लेक्चरवर फोकस करण्याच्या स्टेटमध्ये असा. नाही तर आत्ताच तुम्ही रील काहीतरी बघून मग कनेक्ट करताय, म्हणजे लेक्चर कळेल नो डाऊट, पण ते ब्रेन
म्हणून तुम्हाला प्रश्न विचारता येत नाहीत. मी जर म्हणलं आता ह्या वाक्यावर मला प्रश्न नसता विचारता आला, सर प्लस इथं काय करतोय बरं, ऍडिशन करतोय का काय करतोय, असं नाही नसतं विचारता आलं. डोंट वरी, मी शिकवणार आहे, टेन्शन नका घेऊ. राईट, आपलं आता व्हॉट इज जावा कव्हर करायचं चाललंय, ते आपलं आधी कम्प्लीट. जावा सी डेमो डॉट जावा. सो कोड कंपाईल केला, जावा सी येस, तरी पण आउटपुट येणार कारण आधी आपण कंपाईल करून ठेवलेला ना, त्यामुळे जावा सी डेमो डॉट जावा डेमो. आलं का टेम? येस, ठीक आहे. सो डोंट वरी, आता ही कमांड दिली तरी जावा 25 पासून तुम्ही डायरेक्ट जावा डेमो डॉट जावा केलं ना, तर इंटरनली ते कंपाईल पण करतो आणि रन पण करतो. दॅट इज पॉसिबल. तुम्ही आयडी वापरला ते कळेल पण तुम्हाला, एक ग्रीन कलरचं बटन दाबायचं, कोड कंपाईल पण होतो आणि रन पण होतो. राईट, बट नॅचरल प्रोसेस ही जावा 25 पासून फीचर आलेला आहे. तुम्हाला जावा सीन जावा करायची आता गरज नाहीये. तुम्ही जावा आणि डायरेक्ट डेमो डॉट जावा म्हणलं तरी इंटरनली कंपाईल होतो आणि रन होतो. पण ते शिकवायसाठी मला हे असं शिकवावं लागेल, कारण हे आत्ता आलेलं फीचर आहे. आधी नव्हतं. जावा 17 जावा 8 मध्ये हे फीचर नव्हतं. तुम्हाला कोड आधी कंपाईल करावा लागतो आणि म्हणून तर बघा ना, जावा डेमो डॉट जावा केल्यामुळे तुम्हाला 10 आलं होतं, इथं पण 10. ओके, बरं मुद्दा तो नाही. राईट सर, आता काय होईल बरं जर मी एखादा गार्बेज घेतलं, त्या गार्बेजला प्लस प्लस म्हणलं आणि मग आता प्रिंट केलं तर? म्हणजे तुम्ही काय जावा काय म्हणता, अरे तो काय नॉनसेन्स वाली ऑपरेशन करतोय, गार्बेजला प्लस प्लस करून काय अचीव्ह केलं तू? येस, त्यामुळे जावा तुम्हाला दिसतंय डायरेक्ट एरर देणार आहे. तो म्हणतोय व्हेरिएबल आय अजून इनिशियलाइजच नाही केलं तर तू त्याला कसा बरं त्याच्यावर कशी बरं ऑपरेशन परफॉर्म करतो? याला मी नॉनसेन्स वाली ऑपरेशन म्हणतो. सर समजा आम्ही गार्बेज प्रिंट करायचं असेल तरी पण तुम्हाला एरर येणार आहे. काय एरर येणार आहे? तरी पण म्हणणार आहे जावा, अरे आय मध्ये काय हाईच नाहीये, गार्बेज आहे, ते प्रिंट करून तू काय अचीव्ह करतो? नॉनसेन्स वाला ऑपरेशन आहे. यू आर प्रिंटिंग गार्बेज डेटा. अगेन इट इज अ नॉनसेन्स वाला ऑपरेशन आहे. सो आय व्हेरिएबल अजून इनिशियलाइजच नाही केलं तर तू त्याला बदलतो कसा? आय व्हेरिएबल अजून इनिशियलाइजच नाही केलं, मग तू प्रिंट करतो कसा? अशा अननेसेसरीली नॉनसेन्स वाल्या ऑपरेशनला जावा अलाउड करत नाही. अलाउड करत नाही म्हणजे माहितीये का, कोडच कंपाईल होत नाही, डायरेक्ट तुम्हाला एरर येते. तुम्ही रन पण करू शकणार नाही, डायरेक्ट एरर येते तुम्हाला. सो अशा बिहेवियर जावाकडे आहेत. म्हणून जावाला काय म्हणले? रोबस्ट. म्हणजे तुमचे 4 बॅक राहिले तर तुम्हाला मारच भेटणार आहे, मटन बिर्याणी भेटणार नाहीये किंवा गोड जेवण भेटणार नाहीये. याला म्हणतात वडिलांचा स्वभाव रोबस्ट आहे. जिथं चूक तिथं चूक, जिथं राईट तिथं राईट. कळला का हा फीचर जावाचा? जावा इज रोबस्ट. हे मी तुम्हाला थिअरी एवढी मन लावून शिकवते, विचार करा प्रोग्रामिंग तुम्हाला कसं शिकायचं. ठीक आहे, आणि हे बोर होत असेल ना तर अवघड आहे आजच्या पिढीचं, मला असं म्हणायचं. मी व्हॉट इज ए आय गमतीने पायथनच्या बॅच मध्ये म्हणलं, मी व्हॉट इज ए आय हे ज्या वेळेस कधी शिकवेल त्यावेळेस नुसत्या ए आय चा अर्थ मी 7 दिवस शिकवेन मुलांना. 1 वीक सांगेन की व्हॉट इज ए आय, ए आय आर्किटेक्चर काय आहे, इंटरनली ते किती लेअरचं बनलेलं वगैरे वगैरे. लक्षात, एवढं डीप डाऊन नॉलेज आहे. पोरं असं कुठला तरी व्हिडिओ पाहतात आणि मला वाटतं ए आय यायला लागलं. राईट, इट्स नॉट लाईक दॅट. ठीक आहे, स्प्रिंग ए आय शिकायचं ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की कसं ए आय शिकायचं. राईट, डोंट वरी. सो अशा प्रकारे व्हॉट इज जावा मध्ये जेवढे जेवढे पॉइंट होते ते मी सगळे कव्हर केले. ठीक आहे, इथपर्यंत सगळं कळलं असेल तर एकदा मला शेवटचं वाय द्या बरं, की सर वी हॅव अंडरस्टूड की व्हॉट एव्हर इज यू हॅव सेड व्हॉट इज जावा. सो ग्रुपवर मी हे टाकून दिलं आजचा कंटेंट. राईट, ऑनलाईन आज लवकर थांबूया, कारण पण तसंच आहे की मुलांनी अजूनही रजिस्ट्रेशन करतायत आणि माझ्याकडून त्यांना ऍड करणं झालं नाही, कारण दुपारी मी जसं मेसेज टाकला तेव्हा ते करायला लागले रजिस्टर. माझी रिक्वेस्ट आहे. राईट, मला म्हणजे मोस्टली मी रिक्वेस्ट का म्हणतो माहितीये का तुम्हाला, कारण मी तुम्हाला ओळखत नाहीये. म्हणजे जेवढा ऑनलाईन स्टुडंट आहे ना, माझा एकही विद्यार्थी ह्याच्या आधी माझ्याकडून सी किंवा सीपीपी की स्वानंद सोडला तर माझं
किंवा तेजश्री सोडलं तर माझा एकही स्टुडंट ह्याच्या आधीचा नाहीये, राईट. एव्हरीबडी आर न्यू टू मी. तुम्हाला चेहऱ्याने ओळखतही नाही. ऑब्व्हियसली तुम्ही माझ्यावर एक आंधळा विश्वास ठेवलाय की अरे यार सचिन सरांबद्दल कोणतरी सांगितलंय आणि मी क्लासला त्यांच्याकडे चाललो. लक्षात ठेवा, ह्या खुर्चीत बसतानाही माझ्या मनात हाच विचार येत असेल ना रे. युट्यूब, युडेमी, कोर्सेरा इतके डिजिटल प्लॅटफॉर्म असून पण आपल्याकडे पोरं शिकायला येतात. त्यामुळे लक्षात ठेवा, नुसती जावा शिकवणं ही माझ्यावर जबाबदारी नाहीये, राईट. तुम्हाला एक न घाबरणारा प्रोग्रॅमर बनवणे माझ्याकडे. न घाबरणारा म्हणजे काय, उद्या कंपनीत खुर्चीत जाऊन बसला ना तर तुम्हाला भीती नाही वाटली पाहिजे कोड करतानाची. हा डेव्हलपर बनवणं आज माझी जबाबदारी आहे ऍज अ शिक्षक, ऍज अ मेंटॉर म्हणून. त्यामुळे तुम्ही माझ्यावर जो ब्लाइंड बिलीफ आपण म्हणतो ना, आंधळा विश्वास ठेवलाय ना, तो कुठेही वाया जाणार नाही. माझी जबाबदारी आहे, राईट. मी रिक्वेस्ट ही करतोय की तुम्ही तेवढाच विश्वास तुमच्या साईडनी पण ठेवा, राईट. की मी जो तुम्हाला काय म्हणू, काही टाइमलाईन्स देईन, असाइनमेंट्स देईन की अरे फीज या तारखेपर्यंत भरा, तर तेवढं करा. कारण कसं माहितीये का, ऍडमिनिस्ट्रेशनची कामं करायला आपण रिसेप्शनिस्ट नाही ठेवत. गेली 17 वर्ष क्लासला रिसेप्शनिस्ट नाहीये. क्लासची मुलंच येऊन मला हेल्प करतात या कामामध्ये. आता हे मला सांगावं लागतं कारण तुम्ही माझ्याकडे नवीन आहात, राईट. हे सगळी क्लासचीच मुलं करतात बरं का. त्यामुळे मला काय म्हणायचं की तुमच्याकडून पण तेवढी मला हेल्प हवी. किंवा हे लेक्चर रेकॉर्ड करून शेअर करणं वगैरे, ठीक आहे. आता तुम्ही माझ्याशी अजून एवढे कनेक्ट नाही झाला, बट मी कधी माझे काही एक्सपिरियन्स शेअर करेन ज्यावेळेस मी नियतीवर विश्वास ठेवतो. तुम्ही चांगलं केलं तर चांगलंच होणार आहे, राईट. जसं आता तुम्हाला कोणीतरी सांगितलं, ऑब्व्हियसली त्या मुलांचं चांगलं झालं असेल म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं, राईट. मी आजही 17 वर्षापूर्वीच्या मुलाला नावानिशी ओळखतो बरं का रे. त्यामुळे आपल्याला 500, 1000, 200च्या गर्दीत मी बिलीफ नाही करत. माझ्यासमोर जर 10 पोरं आहेत तर 10 पोरांमधली 10च्या 10 कशी प्लेस होतील हे माझं आहे. आज लक्षात ठेवा, माझ्याकडे 18 बॅक असलेला मुलगा सुद्धा आज डबल डिजिट पॅकेज घेतो. विचार करा की ह्या मुलाला पहिला कॉन्फिडन्स देणं की अरे तू करू शकतो आयुष्यात काहीतरी. नापास होणं म्हणजेच फेल्युअर नाही, हा आत्मविश्वास त्याच्यात देणं, त्याला नंतर पासिंगकडे कन्वर्ट करणं आणि त्याला जॉब पर्यंत घेऊन जावं, हे माझं सगळ्यात अचिव्हमेंट. शिवराज म्हणून माझा स्टुडंट आहे, डोंट वरी. अशी पोरं तुम्हाला सोशल मीडियावर भेटतात. मी म्हणलं असतं इन्स्टावरती जाऊन माझ्या अकाउंटला चेक करा, पण नाही येतो, राईट. डोंट वरी, लक्षात ठेवा, राईट. सो आयओटीचे डिव्हाइसेस ही डिझाईन कर, या लेवलला गेलेली ती मुलं. मी उदाहरणं का देतोय, तुम्ही आता तुमचे मार्क काय आहेत, पर्सेंटेज काय आहेत, लिव्ह इट. फक्त अभ्यासावर फोकस करा. इथून पुढचा 1-1.5 वर्ष स्वतःला द्या. जमेल एवढ्या टेक्नॉलॉजी शिका. मीही तुम्हाला जावा डेव्हऑप्स पर्यंत कसं शिकवता येईल हे सगळं ट्राय करणार आहे. परत एकदा म्हणतो, मला तुमच्याकडून डेडिकेशन लागणार आहे. ते तुम्ही माझं लेक्चर मन लावून करणे आणि लेक्चर झाल्यावर मन लावून ते सेल्फ स्टडी करणं, तर ते होईल. अदरवाईज एका बाजूने होणार नाही. तर 6-6 महिन्यात शिकवणारी माणसं आहेत, दिसतंय त्या पोरांचं पुढे जाऊन काय होतंय ते, राईट. एकही मुलगा असा नाही की जो म्हणेल की 6 महिन्यात माझं फ्युचर बदललं. तसं बदलत असतं तर मी स्वतः तुम्हाला करा म्हणलं असतं. आणि पुण्यातल्या टॉप 5 कॉलेजेस मधली 40-45 मुलं जॉबलेस नसती राहील. तर लक्षात ठेवा, ऍज अ शिक्षक म्हणून माझी जबाबदारी आहे तुम्हाला एक चांगला प्रोग्रॅमर बनवणं. हा कोर्स कम्प्लीट करून तुमच्याकडून फी घेणं हा उद्देश नाही. त्यामुळे मी वेळोवेळी तुम्हाला असाइनमेंट देईन, वेळोवेळी टास्क देईन. ती करा, नाही करली तर मला विचारा. रात्री 10 नंतर गुगल मीट असतंय की, ठीक आहे. 7ला लेक्चर झालं, 7ला डाऊट नाही आला, विचारा. तुम्हाला काही डाऊट आहे, 10 नंतर 11 नंतर आपण गुगल मीटला जॉईन. पहाटे 6ला उठा, काय प्रॉब्लेम नाही. मी सांगेन अरे मला आता 10 वाजता बॅच आहे, मी 10 वाजता बॅचला गेलो, 10:30ला होईल, ठीक आहे, काय हरकत नाही. आपण सकाळी 6ला, तुझं कॉलेज 11-12 वाजता, आपण सकाळी 9 वाजता गुगल मीट लावून तुझा डाऊट सॉल्व्ह कर. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस इथनं पुढे फुल स्टॅक जावा डेव्हलपर बनाल त्यावेळेस तुम्हाला विचारलं गेलं पाहिजे, भाई तू कुणापासून बनलाय, तुला बनवलं कोण. ज्यावेळेस तुमचं कोर जावा, फुल स्टॅक जावा डेव्हऑप्सला जाऊन संपेल, डॉकर, गीट, AWS सगळं तुम्ही प्रॅक्टिकली कराल तर ते आहे. आणि ह्यालाच मला तुमची साथ हवी की अशाच काही मुलांना तुम्ही ह्या गोष्टी शेअर करू करा की अरे यार नाही का, की मला कळते तर तू पण शिक. कारण लक्षात ठेवा, ज्यावेळेस चांगल्या कॉलेजेसमधून 40-45 मुलं जॉबलेस राहतात, कंपन्या घेऊन जात नाहीत त्यांना. लक्षात ठेवा, कुणाचं ना कुणाचं तरी आपण म्हणजे ऑब्व्हियसली घर बनणार नसतं, फ्युचर बनणार नसतं. आणि ऍज अ शिक्षक ही लय मोठी काय म्हणू की मला तर वाईट वाटतं. बाकीच्या शिक्षकांचं मला माहित नाही, कारण एखाद्या मुलाला जॉब न लागणं, मान्य त्याने अभ्यास नसेल केला पण त्याच्या घरात काहीतरी
2-4 पैसे न येणं हे याच्यासारखं दुःख गावाकडून आलेला एखादा मुलगा, म्हणजे मी गावाकडून आलोय म्हणून ते जास्त समजू शकतो असं आहे. आणि आपल्याकडची मुलं असतात की ती बहुधा की अरे आपल्या पुरतच मर्यादित कसं राहिले बघतात. तर माझी रिक्वेस्ट राहील, जसं तुम्हाला कोणीतरी सांगितलं तुम्ही इतरांना सांगून तुमची करू, अभ्यास करू वा न करू ही त्याची जबाबदारी. आणि मी म्हटलं ना तुम्हाला, तुम्ही जरी जावाच्या कोर्सला आला तरी डेव्हऑप्सचे टूल सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस हे कंपनीत काम करतात, ते कसं वापरलं जातं लाईव्ह प्रोजेक्ट कंपनीमध्ये. तुम्ही कंपनीच्या खुर्चीत बसला ना, तुम्हाला माझी आठवण झाली पाहिजे, इथपर्यंत तुम्हाला मी जावा डिलिव्हर करणार आहे. तर लक्षात ठेवा, यासाठी तुमच्या डेडिकेशनची गरज आहे. ठीक आहे. सो या काही साऱ्या कमिटमेंट्स आहेत ज्या मी तुम्हाला आज दिलेल्या आहेत. आणि प्लीज, जसं आज मुलांनी लेट केला, ऑन दॅट लास्ट डे साठी नका बनू. थोडीशी डिसिप्लिन मला तुमच्याकडून गरजेचं आहे. सो दॅट वॉट आय एम रिअली एक्सपेक्टिंग, राईट. उद्या आपण पहिली प्रोग्रामिंग कन्सेप्ट जावा मधली सुरू करतोय आणि विल राईट कोड 1 by 1, राईट. ठीक आहे, सगळ्यांना थांबायचं आज इथे. सो मग प्लीज ज्यांनी ज्यांनी केलं नाही रजिस्टर त्यांनाही सांगा, कारण मे बी मुलं त्यामुळे ती कनेक्ट नसतील झाली, कारण लिंक मी लेट शेअर केली. उद्यापासून ग्रुपमध्ये त्याच मुलांना जॉईन होतील ज्यांचं ऍडमिशन कन्फर्म आहे ते. ठीक आहे, आता डेमो भरपूर झाले. एवढ्यावर मात्र मी तुम्हाला पटवून देऊ शकलो असेल की आय कॅन टीच यू बेटर जावा, राईट. खूप सो. आणि जर काही निगेटिव्ह फीडबॅक असेल तर जरूर मला व्हॉट्सअपवर कळवा. एनी सजेशन ऑलवेज वेलकम, मला ते इम्प्रुव्हमेंटसाठी हेल्पफुल राहील. ठीक आहे. अँड डोंट वरी, तुमचा विश्वासाला तडा जाणार नाही याची गॅरंटी मी देतो की येस, तुम्हाला 100% असं वाटेल की अरे आपण राईट जागी राईट टाइमला क्लास लावला. ठीक आहे, चांगला प्रोग्रामर बनवेन ही गॅरंटी माझी. म्हणजे उद्या लक्षात ठेवा, उद्या गो लँग्वेज 8व्या नंबरला आहे आणि ती चुकून टॉप 5 मध्ये आली तर गो लँग्वेज साठी तुम्हाला आधी मला जमते का नाही, मी स्वतःहून शिकतो हाच थॉट आला पाहिजे, नंतर क्लासचा थॉट आला पाहिजे. हे डोक्यात ठेवा. एवढ्या लेवलचा प्रोग्रामर बनवेन की जाऊ, म्हणजे प्रोग्रामिंग तुम्हाला अवघड वाटणार नाही कुठल्या अँगल. हे या लेवलला तुम्हाला जावा शिकवायचं टास्क मी घेतलंय, डोक्यात हे ठेवा, राईट. फक्त तुमच्या साईडने डेडिकेशनची मला गरज आहे. ठीक आहे. सो थांबूया प्लीज. ज्यांनी ज्यांनी रजिस्टर केलं, अजूनही ग्रुपमध्ये ऍड नसेल केलं, डोंट वरी, रात्री मी करेन. पण उद्या सकाळपर्यंत जर तुम्ही ग्रुपमध्ये नसाल ऍड झालेले तर प्लीज मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, सर मी ही अशी फी भरली, हा स्क्रीनशॉट, हा ट्रान्झॅक्शन आयडी. अजूनही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं ना, तुम्ही कम्युनिटीमध्ये आहात मला माहिती आहे, ग्रुप वेगळा आहे बरं का. ग्रुपचं नाव असं आहे काहीतरी TCA कोर जावा बॅच 22. आणि हा विशेष महत्वाचं, मी ऍपचा ऍक्सेस पण ऍप असतं म्हणजे ऍपवर तुम्हाला रोज व्हिडिओ आणि नोट्स, लेक्चर नेक्स्ट डेला रिव्हिजनला व्हिडिओ अपलोड होतील, राईट. किंवा एखादं मिस झालं तर, किंवा काही एखादा असा रॅन्डम व्हिडिओ असतो जो मी समजा मुलांना ऑपरेटिंग सिस्टम शिकवायला, तर तो मला व्हिडिओ आवडतो, सगळ्या बॅचमध्ये मला ऍक्सेस करायचा आहे. किंवा एखादं भलं मला वाटलं की अरे मी रॅन्डमली एका विषयावरती बोललो जे नॉलेज म्हणून खूप महत्वाचं आहे, तर तेही मी त्या ऍपवर ऍड करतो, तुम्हाला तेही मिळून जातं. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात, राईट. जसं मी CPPच्या लेक्चरला सी चे लेक्चर्स शेअर केले, जावाच्या लेक्चरला मी स्टॅक कशी शिकवली सी मध्ये हे वाटलं नॉलेज मला शेअर करा, मग सीचं लेक्चर मी मुलांना जावाच्या बॅचमध्ये शेअर करा, असं होऊ शकतं, राईट. पायथनचं पण एखादं असेल तर मी तुम्हाला शेअर करू शकतो, राईट. तर ऍप हा ऍक्सेस आहे. तर ऍपवरती परमिशन नीट दिलेले आहेत ते एकदा चेक करा, राईट. म्हणजे ऍपवर मी सांगितलंय ते कसं इन्स्टॉल करायचं, बॅच कोड कसा टाकायचा, प्रोफाईल सेक्शन कसं अपडेट करायचं. जे मी ग्रुपवर मेसेज टाकेल ना, पहिल्या कॅरेक्टर पासून शेवटच्या कॅरेक्टर पर्यंत नीट वाचा. आपली मुलं वाचत नाहीये, प्रूफ देतो ना, मला कळतं ना तुम्ही वाचत नाही, कारण मी दिलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करत नाही. मला ऍपवर ऍक्सेस देता येत नाही, ऍपवर ऍक्सेस देता येत नाही जर तुम्ही सगळे कंटेंट नीट वाचलेलं नसतो. हे तुमचा दोष नाहीये, मोबाईलनी आपल्या मेंदूला बिघडवलेला आहे आणि आपल्याला ते दुरुस्त करायचं. ठीक आहे. क्लासला यायच्या 10 मिनिटं आधी तुम्ही फोन बघणार नाही, जमलं तर 5 मिनिटं आधी तुम्ही डोळे बंद करून बसा. जस्ट फोकस ऑन युअर ब्रीथ, की तुम्ही जस्ट ब्रीथवर फोकस करा. लेक्चर सुरू झालं की कंटिन्यू करा. एवढं केलं बघा, 6 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल. तुमच्यामध्ये तुमचा ब्रेन काहीतरी पॉझिटिव्ह हार्मोन्स जनरेट करायला लागलेला, राईट, किंवा पॉझिटिव्ह थॉट्स असं म्हणून. आणि प्लीज, मला अशा विद्यार्थ्यांची खूप गरज आहे जे तळमळीने शिकण्यावर बिलीव्ह करतात, ना की कोणतरी जॉब लावून देणार आहे, ना की कोणतरी एका दिवसात तूप खाल्ल्यावर रूप आणून देणार आहे, राईट. असं काही नसतं. असं असतं, इंडियामध्ये बेरोजगारी किती आहे याचा टक्का काढून बघा, सगळ्यांना जॉब असतात. त्यामुळे लक्षात घ्या, एफर्ट्स आणि डेडिकेशन याच्याने जॉब लागतो. कुठलाही क्लासवाला येऊन तुम्हाला एका दिवसात 6 महिन्यात 5 महिने जॉब लावून देऊ शकत ना. कळलं.
Naukri.com वर जावा, लिंक्डइनच्या जॉब सेक्शन मध्ये जावा, तुम्हाला कळेल सत्य परिस्थिती काय. जॉब आहेत पण मुलं भेटत नाहीयेत. त्या लेवलचं स्किल सेट आपल्याला बनवायचं. प्लीज, हे रोज बोलायला मलाही वेळ नाहीये, ठीक आहे. फक्त मी आत्ता का सांगितलं, कारण आज लास्ट डेमो लेक्चर होतं. आणि कधी पण लक्षात ठेवा, चांगले विचार जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचत. ठीक आहे, दुसऱ्याचं भलं केल्याने आपलंही भलं होतं, कारण नियती हे बघत असते. ठीक आहे, शक्यतो जर काही मुलं शहरातून असतील तर प्लीज तुम्ही गावाकडून आलेल्या मुलांना थोडी दिशा द्यायचा प्रयत्न करा, की अरे यार, हे नसतं हे करायचं असतं, हे नसतं हे करायचं असतं. ती बिचारी येतात, तिकडं बापानी काहीतरी ऊस विकलेला असतो, काही धान्य विकलेलं असतं, त्याची फी इथल्या क्लासेसना भरतात, क्लासवाले 6 महिने येऊन टाइमपास करतात. म्हणजे टाइमपास म्हणजे किती बुरकायचं काम, कारण ते ऍट द एंड ते एम्प्लॉय असतात, त्यांना काही घेणं नसतं, आपला पगार आला भले आला. लिटरली मी माझे काही कलिग्स आहेत ज्यांनी माझ्यापर्यंत हे पोहोचवले, की सच्या आज मुलांना ऍक्च्युली नॉलेज आणि लॉजिक किंवा ऍक्च्युली स्टडी करण्याची गरज आहे. पोरं काहीतरी रेझ्युममध्ये टाकण्यासाठी शिकतात. ही जर नाही बनली ना तर अवघड आहे की इथनं पुढे लवकर मुलांना जॉब लागतील. मी म्हणत नाहीये की मी बेस्ट आहे, मी एवढं म्हणतोय प्रत्येक कॉलेजमध्ये जावा. गेल्या वर्षी किती मुलं प्लेस झाली, किती मुलं ऍडमिशन होतील, किती मुलं प्लेस झाली, ह्याचा टक्का काढा, पर्सेंटेज काढा. तुम्हाला कळेल सत्य परिस्थिती काय आहे. आणि ह्याच्यावर एकमेव उपाय आहे अभ्यास करणं आणि जीव लावून अभ्यास करणं. मी सांगतोय, शिकवतोय, त्या वेनी जरी तुम्ही केलं ना तर लक्षात ठेवा, तुम्ही रेझ्युम मध्ये इतकं काही लिहू शकाल आणि इतकं काही बोलू शकाल. डेफिनेटली इंटरव्ह्यू घेणाऱ्याला डाऊट येईल की अरे हे अकॅडमिक लेवलला किंवा फ्रेशर लेवलला एवढा स्किल सेट बनवू शकतो. सो दॅट इज माय ड्रीम. मला वाटतंय मुलांच्या रेझ्युम मध्ये हे असलं पाहिजे आणि पुढच्याने हा प्रश्न विचारला पाहिजे. सो आय एम एक्सपेक्टिंग जावा पीपल्स, कारण तुम्ही जावा इज सिम्पल ऐकलं ना रे माझ्याकडून, आणि मी म्हटलं की जावा डे बाय डे अवघड होत चालली मुलांसाठी, मला ती सिम्पलच ठेवायची वे ऑफ माय टीच. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, मी शेवटपर्यंत तुमच्यावर आहे, अजिबात लोड नका घेऊ. जिथं जिथं जावा अडणारच नाही, कारण आता कित्येक मुलं आहेत रेकॉर्डेड जावा करतायत, डिसेंबरमध्ये बॅच झाली. विचार करा, त्यांचे ऑलरेडी 10-10, 15-15, 20-20 लेक्चर झाले, पण एकाचा पण मला डाऊट आला नाही की सर मला हा टॉपिक कळाला नाही, तुम्ही सांगा. त्यामुळे डोंट वरी, बिलीव्ह इन मी. तुम्ही जस्ट फक्त दिलेल्या असाइनमेंट्स आणि वर्क करायची ठेवा. द होल अँड सोल आय विल टीच यू फ्रॉम बॉटम ऑफ स्क्रॅच. एखादी सी ची कन्सेप्ट शिकवावी लागली तरी मला काही वाईट वाटणार नाही, राईट? ठीक आहे. नाही नाही, बेसिक नका करू नये. मानसिक कधी पण लक्षात ठेव की तुम्हाला आहे ना, असं जसं तू म्हणते नाही का, मी काही थोडंसं बेसिक बघून येऊ का, डोंट वरी, मी तुम्हाला झिरो समजूनच शिकवणार आहे. आता उद्या मी इंट आय जावामध्ये काय आहे शिकवायची वेळ आली, टेन्शन नका घेऊ, राईट? हा, जिथं जिथं गरज आहे, समजा आता मी कोर जावाचं क्लास अँड ऑब्जेक्ट शिकवतोय, तर मी तुम्हाला असं म्हणेन की अरे जावाचं मी बघा रेफरन्स डेटा टाईप लेक्चर 15ला शिकवलं होतं, तेवढं रिवाइज करून, तेवढे करून आलं तरी माझ्यासाठी मोठी गोष्ट, डोंट वरी. ठीक आहे. किंवा ऍडव्हान्स जावाची लेक्चर सुरू असताना मी कोर जावाची काय रिवाइज करू नये असं सांगत जाईल वेळच्या वेळ, डोंट वरी. पण तुम्हाला बेसिकच काही माहित नाही ना, त्याचंही टेन्शन नका घेऊ. आय एम हिअर टू टीच एव्हरीथिंग, एव्हरीथिंग. डेटा टाईप पासनं, इफेल्स पासनं, लूप पासनं, ऍरे पासनं, फंक्शन पासनं, कुठल्या व्हेरिएबलला कशी मेमरी मिळते, कधी मिळते, कुठे मिळते, मेमरी कधी मिळते, कुठे मिळते, कशी मिळते, हे सुद्धा शिकवणार मीच आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ. फक्त डेडिकेशन मला तुमच्याकडून हवं. आणि जास्तीत जास्त मुलांना जे अभ्यास करत नाहीत, तुमच्या दृष्टीने किंवा ही रेकॉर्डिंग शेअर केली तरी इनफ होत. सांगा बाबांनो अभ्यास करा, 3 सेम नंतर कंपनी येतात आणि कंपनी आता रेझ्युम बघून घेत नाही, तुमचं काम बघून घेणार. किती प्रोजेक्ट केले, काय टेक्नॉलॉजी शिकला, काय स्किल सेट आहे, हे सगळं. सेम स्टोरी फॉर पायथन, सेम स्टोरी फॉर एसक्यूएल. एसक्यूएलचं आता मला वाटतं 10वं लेक्चर चालू आहे, अजून क्रिएट टेबल कमांड शिकवून झाली नाही, त्याच्यानंतर असतात. ठीक आहे. सो तुमच्या स्किल्सवर विश्वास ठेवा, तुमच्या स्किल्स आहे, तुम्हाला जॉब मिळणार आहे 101%. ठीक आहे, चालेल, थांबायचं मग. आता उद्यापासून असा मी वेळ घालवणार नाही, उद्या पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत आपल्याला एक एक प्रोग्रामिंगची कन्सेप्ट शिकायची. ठीक आहे. येस, पॉइंटर मॉडेल पण मी शिकवणार, रेफरन्स मॉडेल पण मी शिकवणार, पॉइंटर का नाहीये, पॉइंटर का मग जावानी त्या बदल्यात काय आणलं, सगळं सगळं सगळं. आणि सगळं तुम्हाला रिटर्न मध्ये नोट्स मध्ये मिळणार आहे, त्याचंही टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. तो जे जे ग्रुपवर आहेत त्यांना संध्याकाळी मी किंवा मी आता ऍपचा ऍक्सेस टाकून ठेवतो, तेवढे प्रोफाईल सेक्शन अपडेट करून, प्रोफाईलला सगळी तुमची इन्फॉर्मेशन अपडेट करून बॅच कोड टाकून ठेवा. जरी नाही झालं किंवा नाही जमलं, जस्ट मेसेज टाकून ठेवा, मी तिथं तुम्हाला डिरेक्ट करेन. ठीक आहे, चालेल, थांबूया, मला पुढे एसक्यूएलच्या बॅचला जायचं. ठीक आहे. सो डन फॉर टुडे कंटेंट वाईज.
ठीक आहे, बाय, गुड नाईट. उद्या भेटूया आपण सेम टाइम.